तर पहा राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल आहे. 5वा प्रश्न आहे. आपल्याला 4च लिहायच्यात, एक्स्ट्रा अजून 2 दिलेले आहेत. 4 तर झालेत आपले. इथं गार्डन आहे, गार्डनशी रिलेटेड शब्द लिहायचे. गार्डन तुमचं ब्युटिफुल आहे. तिथं गार्डनला आपण काय करूया, ॲट्रॅक्टिव्ह करूया. काय करू, ॲट्रॅक्टिव्ह. म्हणजे सगळे तुमचे इकडे ॲडजेक्टिव्ह लिहायचे, विशेषण. गार्डन ॲट्रॅक्टिव्ह. गार्डन कधी कधी तुमचं कसं असतं, बिग असतं, मोठं असतं. गार्डन ब्युटिफुल दिलंच आहे, सुंदर दिलं आहे. गार्डन कधी कधी छोटंसुद्धा असतं, हे सुद्धा विशेषण आहे. गार्डन तुमचं कसं आहे, क्लीन आहे, एक नाही, क्लीन, स्वच्छ गार्डन आहे ना. किंवा गार्डन तुमचं कधी कधी ॲट्रॅक्टिव्ह, किंवा ॲट्रॅक्टिव्हचं स्पेलिंग नाही जमलं तर गार्डन तुम्ही काय करू शकता, डर्टी पण करू शकता. तर हे कॅपिटल पहिले लेटर्स काय करा, घ्या तुम्ही, डर्टी. किंवा गार्डनला तुम्ही फ्लॉवर्स, ट्रीज, प्लांट्स असे जरी टाकले असतील तर त्याला रिलेट शब्द आहेतच. पण इथं विशेषण सांगितलेत म्हणून आपण गार्डनशी विशेषण लिहिलं. गार्डन ब्युटिफुल, गार्डन डर्टी, ॲट्रॅक्टिव्ह, गार्डन क्लीन, गार्डन बिग, स्मॉल. इथं कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊनची चेन बनवायची. यावेळेस तुम्हाला वर्बची चेन नाही आली पण नाऊनची चेन आलेली आहे. सोपा आलेला पार्ट आहे हा. म्हणजे हा शेवटच्या लेटरपासून, म्हणजे राईट द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड, शेवटचा लेटर घेऊन काय करायची, सुरुवात करायची. लेटर आर आहे तर आर पासून आपण काय बनवूया, रॅड बनवू. तर टी पासून आपण काय बनवू, टी पासून आपण काय बनवूया, नाउन बनवायचं आपल्याला. टी पासून टायगर झाले, टी पासून टी पासून टॉय बनवूया, टॉय. वाय पासून याक बनवू. के पासून किंग बनवू. तर हा तुमचा नाउन चेनचा पार्ट आहे. त्याच्याच खाली अटेम्प्ट एनीवन आहे. बी 2 मार्क्स आहे, टोटल 10 मार्क्सची 8 तर मार्क्स मिळालेच. 2 मार्क्स कसे मिळवायचे, पहिला अटेम्प्ट एनीवन, या 2 पैकी एक अटेम्प्ट करायचा आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज आहे, फ्रेज वापरायची इन्स्टेड ऑफ पासून वाक्य बनवायचं आहे. तर आपण फॉर एक्झाम्पल असं बनवूया, आय चूज सायन्स instead of आर्ट्स. म्हणजे इन्स्टेड ऑफ आर्ट्स आपण आर्टच्या ऐवजी सायन्सच्या ऐवजी, इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या ऐवजी, त्याच्याखाली अंडरलाईन करायचं. नाहीच ती जमली, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स, एक्सपांड द मिनिंगफुल. तर असं तुम्ही केलं असेल. नाही तुम्हाला जमलं, हे केलं असेल तुम्ही, सोपं आहे. माय अंकल फाउंड अ बेबी, तर नाऊन आलं आहे. मग मी म्हटलं होतं तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हू किंवा विचचा वापर करायचा आहे. आपण इथे काय करूया, फुल स्टॉपपासून आपण हूचा वापर करू. इथं फाउंड आहे, पास्ट टेन्स घ्यायचं आहे. हू वॉज injured very badly, असंही सेंटेन्स घेऊ शकता. मग हू वॉज इंजर्ड व्हेरी बॅडली च्या खाली अंडरलाईन करायचं आहे. नाही तुम्हाला सोबत ओके, हू वॉज इंजर्ड व्हेरी बॅडलीच्या ऐवजी आपण एखादा अजून दुसरा घेऊ शकतो. हू वॉज व्हेरी, सोपा घेऊ शकतो. इंजर्ड नाही जमत तुम्हाला स्पेलिंग, तर काय करू, क्यूड घेऊया. काही तुम्ही लिहिलं असेल सोप्या भाषेमध्ये, फक्त हूचा वापर करायचा होता तिथे. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स नाव. तर प्रिफिक्समध्ये तुम्ही असं केलं असेल, प्रिफिक्स आणि सफिक्स असं 2 पार्ट आहे. प्रिफिक्समध्ये इथं पॉसिबल आहे, पॉसिबलला आपण काय करायचं, इकडं इम्पॉसिबल करायचं आहे. अपॉइंट असेल तर इथे काय घ्यायचं आहे, डिसअपॉइंट. हे झाले तुमचे प्रिफिक्स. जर सफिक्स करायला सांगितलं आहे तर सफिक्स पण एक करून ठेवायचा. पॉसिबिलिटी
म्हणजे ITY जोडू शकता किंवा अपॉइंट आहे तर अपॉइंटमेंट फक्त त्याला काय करायचं आहे MENT जोडायचं आहे. काय जोडायचं आहे त्याला MENT असंही जोडू शकता. त्यामुळे एकच कुठला तरी तुम्हाला लिहायचं आहे. पॉसिबल असेल, इम्पॉसिबल, अपॉइंटमेंट केलं असे तुम्ही नेक्स्ट तर तुम्हाला 1 मार्क्स मिळून जाईल. त्याच्याच पुढे इथे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. याच्यावर पॉसिबल आणि इकडे अपॉइंट आहे. याच्यावर तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. मग आपण वाक्य बनवू शकतो पॉसिबलपासून छानपैकी. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड असंही वाक्य बनवू शकतो. किंवा अपॉइंटमधून शी अपॉइंट मी असंही वाक्य बनवू शकतो. तर हा तुमचा लँग्वेज स्टडीचा पार्ट होता 10 मार्कचा. तो तुम्ही आता पाहिलाच. तर भेटूया आपण क्वेश्चन 2ला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. फार आभारी आहे. पुन्हा एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा.